कुठलंही काम करणं कमीपणाचं वाटून घेऊ नका. बरेच ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे. त्याच्यातून आपण त्या ठिकाणी शोध निर्माण करू. आज मार्केट कमिटी मी आपल्या दूध संघावर येतो. दूध संघ खाजगी एवढ्या संस्था निघाल्या. दूध संघाला मी किती कोटी रुपये देतो? नंतर पशुखाद्याचा कारखाना करायला 45 कोटी रुपये राज्य सरकारकडे मी तिथे देतो. मला सरकार बोलायचं असतं तर मी दिले असते. 45 कोटी कशाला म्हणतात? अरे काय गप्पा म्हणतात? अजित पवार सरकार कोणाला दिलं? मधी रेट कमी झाले कोजनचे 1.5 रुपये अनुदान दिला. तुम्हाला त्याच्यातलं जवळपास 7-8 पावणे 8 कोटी रुपये मिळाले. 100 रुपये भाव तुमचा माझ्या कणाला 100 रुपये भाव आहे. हे अजित पवारने घेऊन दाखवलं. मला मंत्रिमंडळाची साथ दिली आणि काय सांगतात? अरे मी उद्याच्या 5 वर्षामध्ये असा कारखाना चालवणार आहे. मी कुठल्याही खरं तर जे संचालक झाले नाही. किरण तू स्वतःला धन्यवाद दिले पाहिजे. रावण तू पण धन्यवाद दिले पाहिजे. यावेळेस संचालकाच्या हातात काही ठेवलेले नाही. गाडी वापरायची नाही. गेस्ट हाऊसला 4 वाटण द्यायचं. 4 काहीच तुमचं चहा पाणी आणि फक्त ज्यूस. आणि मी कुणी सुटलं तर काय करतो महाराष्ट्राला माहिती. एखाद्याला नाही देऊन यायचं म्हणलं तर मी काय करतो हे पुरंदरी पण बघितले आणि शिरोडी पण बघितले. त्यामध्ये मी आपल्याला सांगतो की या संचालकांना कुठलाही मी आता सांगितलं तर खरेदीचा करायला बाबा नाही. मार्केटला पहिल्या सुरुवातीच्या वेळेस किती कोटी रुपये दिले? 42 कोटीचं प्रीमियम कोल्ड स्टोरेज ते सगळं उभं राहिले. आणि आता त्याला किती दिले? मार्केट कमिटीला भव्य शैक्षणिक संकुल उभं करायला 50 कोटी रुपये दिले मार्केट कमिटीच्या अकाउंटला आले. अरे अजित पवारला सहकार मोडायचा असता तर 50 कोटी दिले असते. त्याच्या आधी 45 कोटी दिले असते. एवढे पेट्रोल पंप दिले असते. काय उचलली डावली टाळायला उगीच वडील नाही म्हणून आम्ही आदर राखतो. काही बनायला लागला काय? काही सांगणार